ते सर्वांना, आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट आणि सुपर टेस्टी कुकर मधली पावभाजी। मुंबई स्टाईलचा स्वाद पण घरच्या घरी, आणि तेही केवळ 15 ते 20 मिनिटात। भाजी एकदम सॉफ्ट, क्रीमी आणि मार्केट सारखी चविष्ट कशी बनवायची, सगळ्या टिप्स आणि सिक्रेट पॉइंट्स मी आज तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण छोट्या छोट्या टिप्सने तुमची पावभाजी अजूनच चविष्ट होणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी गॅसवरती कुकर गरम केला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मी बटरचे टाकलेले आहेत आणि थोडंसं तेल घालत आहे। आता हे थोडंसं कडक झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरेची फोडणी द्यायची आहे। जिरे एकसारखे सगळीकडून हलवून घ्यायचे आहे। जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला छान असा कांदा परतायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 1 मोठा चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। तिखट तुमच्या चवीनुसार बघा। मी इथे 2 ते 3 मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं वापरलेलं आहे। तर त्यानंतर इथे आपल्याला 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडं कांद्यात परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला मस्त अशा मिक्स भाज्या घालायच्या आहेत। इथे मी 2 बटाटे चिरून घेतलेले आहेत। फ्लावर तुम्ही बघू शकता क्वांटिटी, अशा पद्धतीने क्वांटिटी घेऊ शकता। 1 वाटी फ्लावर, 1 वाटी वटाणा, सिमला मिर्च 1, टोमॅटो मोठा 1 आणि गाजर 1 चिरून घेतलेला आहे। बारीक मध्यम आकाराचे चिरून घेऊया आणि धुवून घेऊयात आणि त्यानंतर आपण कुकर मध्ये ते घालायचे आहे। एकसारखे हलवून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये आपण 2 चमचे मीठ टाकूयात। मीठ घातल्याने भाज्या लवकर शिजल्या जातील आणि छान त्यामध्ये मीठ ही चांगले मुरले जाईल। तर अशा पद्धतीने मी मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा भाज्या एकसारखे हलवून घेत आहे। मस्त अशा मिक्स करून घेत आहे। तुम्ही बघू शकता कांदा मसाला जो काही आपण घातलेला तो छान असा भाज्यांना लागलेला आहे। भाज्या छान भाजलेल्या आहेत। 2 ते 3 मिनिटं लागतात। आता ऍड करूयात अर्धा चमचा हळद, 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा जिरं पूड आणि पुन्हा एकदा मिश्रण एकसारखं हलवून घेऊयात। तुम्ही बघू शकता। आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथे 5 ते 7 बीटचे तुकडे टाकायचे आहेत। बीट टाकल्याने आपल्या भाजीला मस्त असा कलर येतो, मस्त असा लाल कलर शेड येतो आणि आपली भाजी देखणी दिसते त्यासाठी। तर पुन्हा एकदा पाणी घालूयात आणि मस्त अशा मिक्स भाज्या हलवून घेऊयात आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊयात। तर इथे मी आता 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं प्रेशरही जाऊन दिलेलं आहे। आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त अशी शिजून रेडी आहे। आता मॅशरच्या साहाय्याने थोडंसं सगळ्या भाज्या आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत। तर मी इथे मॅश करून घेत आहे सर्व भाज्या। तुम्ही बघू शकता मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि बीटमुळे कलर ही आपल्याला भाजीला छान आलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी थिक भाजी बनलेली आहे। तर ह्याच पद्धतीने कुकरमध्ये अगदी फास्ट मध्ये आपली रेसिपी बनू शकते। आता वरून थोडीशी 2 चमचे तुपाची धार देऊयात, थोडी टेस्ट अधिक होण्यासाठी, आणि मस्त अशी कोथिंबीर पेरूयात। तर आता आपण मसाले पाव बनवून घेऊयात। त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करून त्यामध्ये 1 चमचा बटर टाकून पावभाजी मसाला अर्धा चमचा टाकून घेऊयात आणि त्यामध्ये पाव एकसारखे वर खाली परतून घेऊयात। तर मैत्रिणींनो, अशी तयार झाली कुकर मधली झटपट आणि जबरदस्त टेस्टी पावभाजी। नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत हॅपी कुकिंग आणि थँक्यू फॉर वॉचिंग।